सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही वारं महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, या वाऱ्यामुळे पाऊस महाराष्ट्रात टिकत नाहीये. एकंदरीत हा राहील किती दिवस? आता तुम्ही मॉडेलनुसार जर हाय प्रेशर जर पाहिलं आपण, हे पूर्ण पहा सरळ रेषेमध्ये क्रॉसमध्ये दक्षिणेकडे थोडं उत्तरच्या डायव्हर्टिंगमध्ये आहे. त्यामुळे सोलापूरकडील येणारी कंडिशन बाष्पयुक्त वारे हे छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद हे उत्तरेकडील भाग घेण्यामध्ये आज यशस्वी झालेले आहे. पण महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाचे काय हे देखील आज पाहणार आहोत. तर उद्याची जी काही कंडिशन आहे ही सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगरकडील दक्षिण भाग, बीड जिल्ह्यामध्ये, परभणीमध्ये, काही ठिकाणी लातूर या भागामध्ये, तसेच जालना परिसरामध्ये आणि बुलढाणा बऱ्याच ठिकाणी, अकोला, अमरावती बऱ्याच ठिकाणी, चंद्रपूर भाग देखील बऱ्याच ठिकाणी, अशा प्रकारे हा उद्याचा 15 जुलै राहील. मग 15 जुलै नंतर वातावरण हे संपुष्टात येईल का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न होता. बऱ्याच कमेंटमध्ये हा प्रश्न पाहायला मिळालेला आहे. आणि प्रामुख्याने एक महत्त्वाची देखील सांगण्यात येते आहे, मी असेल, इतरही हवामान तज्ञ असतील किंवा IMDच्या खुद वेबसाईट मी आज ओपन केली आहे, यांनी सुद्धा राज्यात मुसळधार पाऊस सांगितला होता. त्याची प्रचिती फक्त मोजक्या भागांना पाहायला मिळाली आहे. त्यामध्ये इकडील भोकरदन, जाफराबाद, थोडेफार सिल्लोडचे भाग, नाशिकचे मोजके भाग हे त्यामध्ये आजच्या डेटला समाविष्ट झालेले आहेत. पण मराठवाड्याच्या बाबतीत अजूनही चिंता ते सुद्धा व्यक्त करतायत आणि आपणही व्यक्त करतोय. कारण की इथलं हाय प्रेशर जवळपास 4-5 दिवस टिकूनच आहे. म्हणजे एकंदरीत 21 तारखेपर्यंत हे हाय प्रेशर असल्यामुळे इथे दिलेले अंदाज हे सक्सेस होण्याच्या मार्गाच्या बाबतीत पाहायला तर कमी राहतील. कारण की हाय प्रेशरचा फटका हा जालन्याच्या उत्तरेकडील भागापेक्षा दक्षिणेकडील भागांना